झूले का शो करता हूँ सर्कस में। और मैं बचपन से सर्कस में ही काम करता हूँ और मेरे मम्मी पापा भी पहले सर्कस में ही थे। और इसके सिवा तो हम लोग और कुछ काम तो नहीं आता है, सर्कस ही करते हैं हम लोग। अगर कुछ कारण से अगर ये सर्कस बंद होता है तो हम लोग को इसके सिवा तो कुछ आता नहीं है। हम लोग ने कभी बाहर की दुनिया देखी नहीं है, तो हम लोग सिर्फ सर्कस ही करते हैं। तो गवर्नमेंट से इतना ही कहना है कि अगर ये कुछ हो जाएगा तो इसके सिवा हम लोग और कुछ नहीं जानते हैं। सर्कस ही किए, बचपन से सर्कस में ही है। क्या मांग है गवर्नमेंट से? गवर्नमेंट से यही मांग है कि कुछ हम लोग की तरफ भी, सर्कस की तरफ भी कुछ ध्यान दीजिए। और जैसे हमारे सर्कस में पहले जानवर थे, बहुत ये थे, अब वो जानवर वगैरह तो बंद हो गया है। तो इस वजह से अभी सर्कस से काफ़ी रिस्पांस तो थोड़ा अभी कम है। अगर ये सर्कस अगर बंद हो जाता है तो हम लोग तो दूसरा कुछ काम तो नहीं कर सकते हैं, और आत्महत्या के सिवा हम लोग के पास दूसरा कोई चारा नहीं रहेगा। बस इतना ही कहना है गवर्नमेंट से कि हमारे तरफ भी थोड़ा ध्यान दीजिए। 2 कारण आहेत सर। एक तर चाइल्ड लेबर ॲक्ट लागली, त्यानंतर प्राणी बंदी झाली आहे। प्राणी बंदी झाल्यामुळं खूप म्हणजे प्रेक्षकांचं बघण्याचा चेंज झालं आहे सर्कस पाहण्याचा। आधी सर्कसमध्ये प्राणी वगैरे होते, लहान मुलं वगैरे खूप येत होते। त्यानंतर चाइल्ड लेबर ॲक्ट लागलं, चाइल्ड लेबर पण बंद झालेत, नवीन आर्टिस्ट बनायचे बंद झालेत। त्यामुळं आता मणिपूरचे वगैरे आर्टिस्ट घेऊन सर्कस चालू आहे सर। सोशल मीडियाचा कुठेतरी त्याच्यामध्ये हो, खूप मोठं हे आहे, कारण की यूट्यूबवर, फेसबुकवर सगळं म्हणजे काय सर्च केलं तर सर्कस वगैरे सगळं फॉरेन कंट्रीचे सगळे येतात। पण गव्हर्नमेंटला थोडी बहुत सगळ्यात जुनी कला आहे आपली, तर थोडं बहुत सपोर्ट केलं पाहिजे गव्हर्नमेंटकडनं। गव्हर्नमेंट लक्ष द्यायला पाहिजे। सगळ्यात जुनी कला आहे आपली महाराष्ट्राची, आणि आपली 1969 पासून आपली सर्कस चालू आहे। आमची 3री पिढी आहे। सोलापूरची एकमेव सर्कस आहे महाराष्ट्राची, आणि सर्कस ही कला नामशेष होत चालली आहे। पहिला शेकडो सर्कस होते इंडियामध्ये, शेकडो सर्कस होते, पण आता बोटावर मोजणे एवढेच सर्कस राहिलेत, 10 ते 15 सर्कस राहिलेत। त्यातली महाराष्ट्राची एकमेव आपली सर्कस राहिलेली आहे सर। किती कलाकार असतात सर्कसमध्ये आणि रोजचा खर्च किती असतो? आता टोटल माझ्याकडे 82 कलाकार आहेत। टोटल 35 ते 40 हजार रुपये खर्च आहे। हो, रोजचा खर्च आहे। त्यांचा मेंटेनन्स, सर्कसचं मेंटेनन्स, लाईट बिल, ग्राउंड रेंट गव्हर्नमेंटकडनं हेच आहे। थोडं MSCBचं लाईट बिलमध्ये आम्हाला कपात केली पाहिजे। आम्हाला काहीतरी म्हणजे तमाशासारखं, तमाशाला जसं अनुदान आहे त्याप्रमाणे आम्हाला। केरळमध्ये आता जुन्या आर्टिस्टला पेन्शन योजना आहे, तसं महाराष्ट्रात सगळ्यात जुनी कला आहे। तर महाराष्ट्राची गव्हर्नमेंटला एवढंच माझं आहे की कलाकारांसाठी काहीतरी पुढे येऊन गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं पाहिजे। पुढच्या पिढीला सर्कस बघायला मिळालं नाही मिळणार सर, हे नामशेष होत चाललेले। कमीत कमी 3-4 वर्षात ही कला राहणार नाही सर। आम्ही पण खूप प्रयत्न करतोय सर ह्याला वाचवण्याचं। बाकी आम्हाला इन्कमचं असं काय हे नाही, ह्यातनं जे येते तेच कलाकारांना, म्हणजे त्यांच्या मागं पण 5-6 जण जगतात एका कलाकारामागं, तर त्यांचं पण उपजीविका चालू आहे। थोडं सरकारने मदत केली तर म्हणजे हे पण एक काम मिळाल्यासारखं, लोकांना, गरिबांना काम चालल्यासारखं, त्यांचं पण घर चालतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।